तर जर तुम्ही पाहिलं, अलीकडेच संधिवात नावाचा हा आजार खूप वाढला आहे. म्हणजे हे हे फक्त सांधेदुखीबद्दल नाही, हे आपण वैद्यकीय भाषेत ऑटोइम्यून आजार म्हणतो. म्हणजे आपल्या शरीरातच काही विशिष्ट पेशी रक्तप्रवाहात तयार होतात, ज्या स्नायू आणि सांध्यांवर हल्ला करतात आणि त्यामुळे हे महत्वाचे अवयव प्रभावित होतात. हेच खरं म्हणजे जर पाहिलं तर हा आजार विशेषतः महिलांमध्ये जास्त आढळतो. विशेषतः मध्यम वयाच्या गटात 30 ते 50 दरम्यान धोका जास्त असतो. पुरुष आणि तरुण 15 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक यांनाही हा आजार होऊ शकतो. इथे मुख्य गोष्ट म्हणजे जर आपण हे लवकर ओळखलं आणि उपचार सुरू केले तर परिणाम कमी होतो आणि उपचार करणे सोपं जातं. जर निदान खूप उशिरा झालं तर आयुष्यभर औषधं घ्यावी लागण्याची शक्यता मोठी असते. दुर्दैवाने यामुळे सांध्यांमध्ये गंभीर विकृती आणि टिकून राहणाऱ्या सांधेदुखीची शक्यता वाढते. प्रभावीपणे ओळखू शकतो, उपचार करू शकतो, हेच आपल्या छोट्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सोमा सुंदर, एक प्रख्यात मणक्याचे ऑर्थोपेडिक आणि आरोग्य तज्ज्ञ आहे. तर प्रथम हे नेमकं काय आहे ते पाहूया. याला आपण संधिवात किंवा रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणतो. यामध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली म्हणजेच संरक्षण यंत्रणा अतिसक्रिय होते आणि आपल्या स्वतःच्या शरीराच्या भागांवर, विशेषतः सांध्यातील सायनोव्हियमवर हल्ला करू लागते. या हल्ल्यामुळे सूज येते आणि नुकसान होते. यामुळे तुम्हाला अधिक सांधेदुखी जाणवेल. ही एक प्रगतिशील आजार आहे. म्हणून या विकृती म्हणजेच सांध्याची रचना स्वतः बदलू शकते जशी ही आजारपणाची प्रक्रिया पुढे जाते. एक मनोरंजक गोष्ट म्हणजे आपण हे अनेकदा ऑस्टिओआर्थरायटिस सोबत तुलना करतो, पण प्रत्यक्षात या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. मी तुम्हाला समजावून सांगतो. जर तुम्ही पाहिलं की अलीकडे हे इतका वाढतंय का, तर मुख्य कारण स्पष्टपणे लठ्ठपणा आणि स्थिर जीवनशैली आहे. कारण आपली हालचाल खूपच कमी आहे, त्यामुळे आपल्या शरीरात सतत जळजळ होते आणि हेच यामागचं मोठं मूळ कारण आहे. हे नक्कीच आहे. हेच मुख्य कारण आहे की सगळं अधिकच बिघडतं. दुसरा महत्त्वाचा धूम्रपान. धूम्रपान करणाऱ्यांना संधिवात, रुमेटॉइड आर्थरायटिस होण्याचा धोका 140% आहे, असं ते म्हणतात. पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे पर्यावरणीय घटक. म्हणजे अलीकडे प्रदूषण खूप वाढलं आहे आणि आपण सगळेच खूप ऑटोइम्यून प्रतिसाद खूप जास्त आहे आणि तो सक्रिय होत आहे. पुढे या काळात सगळ्यांना जाणवणारा एक सामान्य घटक म्हणजे दीर्घकाळ तणाव. दीर्घकालीन तणावामुळे आपली प्रतिकारशक्ती प्रभावित होते आणि ती अतिसक्रिय होते. यामुळेच हे एक ऑटोइम्यून आजारात रूपांतरित झाले आहे. तर चला या लक्षणं कोणती आहेत ते पाहूया. सर्वप्रथम तुम्हाला सांध्यांमध्ये वेदना जाणवतील, विशेषतः गुडघे, कोपर आणि बोटांच्या सांध्यांमध्ये. अशा प्रकारच्या सांध्यांमध्ये खूप वेदना, विशेषतः कडकपणा जाणवेल आणि असं वाटेल की ते नीट हलत नाहीये. मुख्य गोष्ट लक्षात घ्या की विशेषतः सकाळी उठल्यानंतर लगेच हा कडकपणा 30 मिनिटांपर्यंत, कधी कधी तासभरही राहू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सांध्यातील वेदना सहसा संमित असतात. म्हणजेच फक्त उजव्या गुडघ्यात वेदना होता, दोन्ही गुडघ्यांमध्ये किंवा दोन्ही खांद्यांमध्ये किंवा दोन्ही हातांमध्ये ही वेदना जाणवेल. म्हणूनच याला असं म्हणतात सांध्यातील वेदनांव्यतिरिक्त. यामुळे थकवा देखील येऊ शकतो. तुम्हाला अनेकदा तापही येऊ शकतो. ही समस्या आपल्या हृदय आणि फुफ्फुसांवरही परिणाम करू शकते, विशेषतः आजाराच्या पुढच्या टप्प्यात. आता आपण जेव्हा सांध्यातील वेदनांबद्दल बोलतो तेव्हा या वेदनांमध्ये आणि इतर प्रकारच्या सांध्यातील वेदना किंवा संधिवातामध्ये काय फरक आहे, खालील मुद्दे तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. सर्वप्रथम, वय वाढल्यामुळे किंवा सांध्यांची झीज झाल्यामुळे होणारा संधिवात पाहिला तर तो सहसा वयस्कर लोकांना होतो, मुख्यतः 50 किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना. जर तुम्ही पाहिलंत तर हा प्रकारचा संधिवात 50 वर्षांपूर्वीही सुरू होऊ शकतो. दुसरे म्हणजे या संधिवातात चालताना वेदना वाढतात. तुम्ही विश्रांती घेतली तर वेदना थोड्या कमी होतील. पण ज्या प्रकारात जळजळीमुळे संधिवात होतो त्यात वेदना सहसा सकाळी उठल्यावर जास्त असतात.
तुम्ही हलायला आणि थोडंफार चालायला लागलात की वेदना कमी व्हायला लागतात. आता तुमच्याकडे हा जळजळीमुळे होणारा संधिवात आहे की नाही हे शोधून काढणं खूप महत्वाचं आहे. आपण हे जितकं लवकर ओळखू तितकं चांगलं. जर आपण लवकर निदान केलं आणि लगेच उपचार सुरू केले तर सांध्यांच्या हालचालींवर होणारा परिणाम आपण कमी करू शकतो. कधी कधी आपण सांध्यांचं नुकसानही उलटवू शकतो. या पद्धतीने आपण दीर्घकालीन गुंतागुंत आणि विकृती टाळू शकतो. लवकर ओळखल्याने केवळ सांध्यांवर होणारा परिणाम कमी करू शकतो, तर हृदय, फुफ्फुसे, डोळे आणि इतर अवयवांवर होणारे परिणामही कमी करू शकतो. म्हणून हे ओळखणं आता खूप सोपं आहे, मुख्यत्वे काही रक्त तपासण्यांमुळे. उदाहरणार्थ, एक रक्त तपासणी म्हणतात आणि दुसरी अँटीसीसीटी. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, अनेक लोकांसाठी या रक्त तपासण्या निगेटिव्ह आल्या तरीही त्यांना हा आजार शक्यता असते. ही लोकांची गट सिरोनेगेटिव्ह म्हणतो. अंदाजे 100 पैकी 15 लोकांमध्ये असे होऊ शकते. संपूर्ण रक्त तपासण्याव्यतिरिक्त एक्स-रे किंवा अल्ट्रासाऊंड तपासणी केल्यास सांध्यांना संभाव्य नुकसान होण्याची शक्यता सहज आणि स्पष्टपणे ओळखता येते. आणखी एक मुद्दा म्हणजे, जर लक्षणे दिसू लागली आणि आपण या आजाराचे अचूक निदान त्या 3 महिन्यांच्या आत केले आणि लगेच उपचार सुरू केले, तर या अशक्त करणाऱ्या आजाराचा प्रगतीचा वेग आपण सहजपणे 60% पेक्षा जास्त कमी करू शकतो. दुसरे म्हणजे, काही जीवनशैली आणि आहारातील बदल करून आपण ही समस्या काही प्रमाणात नियंत्रित करू शकतो. मुख्यत्वे आम्ही अटी-इन्फ्लेमेटरी, दाह कमी करणारा आहार घेण्याची शिफारस करतो. म्हणजे आपल्या आहारात सुमनसारखी आरोग्यदायी फॅटी फिश, हळद पावडर आणि भरपूर हिरव्या पालेभाज्या समाविष्ट करणे. हे अत्यंत फायदेशीर आहे. जास्त साखर असलेले पदार्थ कमी करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर योगा, पोहणे आणि चालणे यासारख्या कमी ताणाच्या क्रिया केल्याने सांध्यांची हालचाल वाढवता येते. जरी त्यामुळे शक्यता थोडीशीच कमी झाली तरी ज्यांना आधीच ही समस्या आहे त्यांच्यासाठी या सवयी त्यांच्या जीवनशैलीसाठी खूपच उपयुक्त ठरतील. सतपडा राखण्याची खात्री करा. दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक हालचाल करा. जसं मी आधी सांगितलं, तणाव व्यवस्थापन, ध्यान, मनःपूर्वकता, श्वासाचे व्यायाम शरीरातील अशक्तपणा कमी करण्यास मदत करतात. यामुळे आराम मिळू शकतो. महत्त्वाच्या संकेताबद्दल बोलणार आहे. लोकांमध्ये गैरसमज आहेत. म्हणून चला आता आपण 13 महत्त्वाच्या गैरसमजांबद्दल चर्चा करूया. मुख्य गोष्ट म्हणजे, सगळ्यांना वाटतं की हे प्रामुख्याने खूप वयस्कर लोकांमध्येच होतं, पण हे अजिबात खरं नाही. जर तुम्हाला हे असेल तर ते प्रत्यक्षात 50 ते 130 वयोगटातील कोणत्याही वयात सुरू होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्याला वाटतं की जसजसं हे पुढे जातं तसतसा धोका खूप वाढत जातो, पण प्रत्यक्षात हे अगदी उलट आहे. हे वयाशी थेट जोडलेलंही नाही. तुम्ही जर फक्त कायम बेडवरच पडून राहिलात तरीही धोका वाढतच राहतो. पण जर तुम्ही सक्रिय राहिलात आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहिलात तर याचा परिणाम तुमच्यावर खूपच कमी होईल. तिसरी गोष्ट म्हणजे, प्रत्येकाला नैसर्गिकरित्या हे जाणून घ्यायचं असतं की आपण हे सगळं आपल्या दैनंदिन आहारातून प्रभावीपणे नियंत्रित करू शकतो का. आहारामुळे तुम्ही तुमची लक्षणं नियंत्रित करता, पण त्यापलीकडे यावर किंवा याच्या उपचारांवर परिणाम होणार नाही. म्हणून यासाठी एक विशिष्ट सर्वसमावेशक व्यवस्थापन योजना अवलंबणं चांगलं आहे. जर तुम्ही उच्च धोक्याच्या गटात असाल तर तुम्हाला धोका आहे का, मी या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांसह समजावून सांगणार आहे. कारण सर्वात आधी आपण जनुकांकडे पाहूया. मुख्यत्वे हा ऑटोइम्यून आजार असतो. त्यामुळे जर तुमच्या पालकांना किंवा आजी-आजोबांना हा आजार वारंवार झाला असेल तर तुम्हालाही तो होण्याची शक्यता जास्त असते. दुसरं म्हणजे, महिलांना हार्मोनल असंतुलन आणि विविध घटकांच्या परिणामामुळे पुरुषांच्या तुलनेत जास्त धोका असतो. तिसरं महत्त्वाचा घटक म्हणजे जीवनशैली. जर तुम्ही सध्या लठ्ठ असाल, तुमच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या असतील किंवा तुम्ही लहान वयात धूम्रपान सुरू केलं असेल तर तुमचा धोका जास्त असतो. म्हणून जरी यात जनुकीय घटक मजबूत असला तरीही ते टाळण्यासाठी काही प्रत्यक्ष उपाय आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही लहान वयात धूम्रपान सुरू केलं असेल
तर तुम्ही धूम्रपान सोडावं हा थेट संबंधित आणि अत्यंत परिणामकारक घटक आहे. हो, अगदी तसंच. योग्य आरोग्य राखा. आपली बसण्याची उभे राहण्याची स्थिती योग्य असेल, तर शरीरावर आणि सांध्यांवर ताण कमी होईल म्हणून जरी हा आजार झाला तरी त्याचा परिणाम कमी होईल. तिसरं म्हणजे सक्रिय राहा. तुम्ही तुमच्या सांध्यांना व्यायाम देता. त्यामुळे सांध्यांमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि सांधे निरोगी व मजबूत राहतात. काही आहार जसे की अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले भाज्या तुमच्या आहारात वाढवा. म्हणून जर तुम्हाला या समस्या होण्याची शक्यता असेल, तर हे नक्की पाळा. नियमित तपासण्या करा. तुम्ही 35 किंवा 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल महिलांनी. जर तुम्हाला अनेक सांध्यांमध्ये वेदना, शरीराला बराच काळ दुखत असेल किंवा वारंवार ताप येत असेल, तर हे तपासणे चांगले. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही लवकर ओळखलंत तर ते हाताळणं सोपं होतं. आता तुम्हाला कोणती लक्षणं आहेत? तुम्हाला बराच काळ सांध्यांमध्ये वेदना होत आहेत का? सकाळी उठल्यावर लगेचच जास्त वेदना जाणवतात का? विशेषतः ही वेदना तुम्हाला कुठे जाणवते आहे? जर असं असेल तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या कुटुंबात अशी समस्या नसलं तरी तुमच्या कोणत्याही मित्राला ही समस्या असेल तर त्यांच्याशी ही माहिती शेअर करा आणि त्यानुसार पुढे जा. हे थोडं भीतीदायक वाटलं तरी लवकर ओळख आणि जीवनशैलीत बदल केल्याने हे व्यवस्थित आणि सहजपणे हाताळता येऊ शकतं. मी अनेक रुग्ण पाहिले ज्यांनी आरोग्यदायी जीवनशैली ठेवून सक्रिय राहून या स्थिती असूनही दीर्घकाळ आरोग्यदायी सक्रिय जीवन जगले. म्हणून कोणतीही अडचण तुमचे सांधे सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली निवडा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. शंका असतील, तुम्हाला अनुभव आला असेल, तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. तुमच्या आयुष्यात माहितीपूर्ण रहा आणि तुमचे सांधे तुमच्या हातात आहेत. धन्यवाद.